ओम साईराम डोलकर संघ जरी पराभूत झाला असला तरी डॉल्फिन डोलकर संघाला समर्थन करण्यासाठी ते उपस्थित आहेत. पहिल्या बॉलला होती सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटनं पहिल्याच बॉलवर केली सुरुवात. सांगितलंय मी आलोय मैदानामध्ये, मी जसं म्हटलं होतं जिथे विषय गंभीर तिथे संकेत कोळी खंबीर. पहिलाच बॉल खातं खोलतोय षटकारानं 6 धावा. स्वस्तिक म्हात्रे स्वस्तिक सारख्या गोलंदाजावर आक्रमण पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर 6 धावांसाठी प्रहार आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्वस्तिक मात्र कमबॅक करू शकतो, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. पुढचा बॉल तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र अजून एक क्रिकेटच्या परिभाषेतील मी जसं म्हणत असतो की देखणा फटका, कॉपी बुक स्टाईलचा फटका, एक टप्पा चेंडू सीम पार चौकार. तसेच नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्मान्य हिरामन दादा घरत मान्यवरांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचंही करतोय मी. जय हनुमान क्रिकेट क्लब खारपाडाच्या वतीनं मोस्ट वेलकम, आगतम स्वागतम, शुभ स्वागतम. यस, 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची टोटल 10च्या घरात. हल्लीचं क्रिकेट आहे ना रोहन सर, हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. हे T20च्या पाळण्यामध्ये जन्माला येणारे क्रिकेटर आहेत. रुकना हमें आता नहीं और झुकना हमें कभी सीखा नहीं. आल्या आल्या आतिषबाजी. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र कमी गतीनं हातभर वळवलेला चेंडू. का माझ्याकडे ती क्षमता आहे दाखवून देत असताना पहिल्या 2 चेंडूंवर वेगवान चेंडूंची फेकी, त्यावर संकेतचं आक्रमण. परंतु यावेळेस मात्र व्हेरिएशन कटरचा वापर. पडल्यानंतर हातभर चेंडूने वळण घेतलं, यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन विसावला. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल, लोवर फुल टॉस. यॉर्करचा प्रयत्न होता परंतु लोवर फुल टॉसच्या माध्यमातून 1 धाव मिळते आणि 1 धावसंख्येला मी तर म्हणेन तारा संघाला काहीच नुकसान नसणार आहे. आता विजयासाठी 11 धावसंख्येची उभारणी तर झाली, अजूनही 93 उभारायचे आहेत. 93 उभारण्यासाठी पंकज कोहलीला बरसणं सुद्धा गरजेचं आहे. नुकत्याच झालेल्या डोलकर प्रीमियर लीग मध्ये त्याची कामगिरी आम्ही पाहिले. 50+ धावसंख्या उभारली वैयक्तिक. तशाच प्रकारची कामगिरी हाताळत असताना फटका फसलाय आणि गोलंदाज स्वस्तिक म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन बसलाय. पहिला धक्का बसलाय डॉल्फिन डोलकर संघाला. फलंदाज पंकज कोळी बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. खरं तर दबावात आहे आता फलंदाज, कारण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके खेचावे लागतील, त्याशिवाय हा धावसंख्येचा डोंगर कोसळणार नाहीये. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल जितेश खोत, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज, एक महत्वपूर्ण फलंदाज. सातत्याने अष्टपैलू कामगिरी हाताळत असताना जितेश खोत आज बॉलिंगमध्ये या सामन्यात दिवस राहिला नाहीये, परंतु बॅटिंगमध्ये दिवस आपल्या नावी करता येईल का, येणारे काही चेंडू सांगून जातील. परंतु स्वस्तिकचं कौतुक करावं तेवढं कमी. बॅटिंग करत असताना 69, तदनंतर बॉलिंग करत असताना पहिल्या 3 बॉलवर 11 खर्च केल्या, पहिल्या 4 बॉलवर 11 खर्च केले होते. तदनंतर मिळवला विकेट. फलंदाज पंकज कोहली आल्या पावली माघारी, गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज जितेश खोत मैदानाकडे दाखल झालाय. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा. एक मोठा फटका येतोय की काय, का अजून एक विकेट मिळतोय. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्वस्तिक तयार. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, गॅप मध्ये पाठवलंय. फिल्डर येतोय बॉल खाली, जज करेल का. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय, झेल झालाय जमिनीला दान. जितेशला मिळालंय जीवनदान. 2च्या मदतीने टीमची टोटल झाल्या. यस, पंचांचा इशारा सुद्धा येतोय. षटक संपलंय. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना डॉल्फिन डोलकर संघ आता विजयासाठी 18 बॉल आणि 90ची गरज, 91ची गरज. 18 मध्ये 91ची गरज असताना प्रत्येक षटकात 5 षटकार येणं गरजेचं आहे. खरं तर अशक्य असं आव्हान आहे, परंतु हे पार पडेल का येणाऱ्या काही षटकांमध्ये समजेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने मागच्या सामन्याचा खरं तर सामनावीर अर्थातच उत्तम जोशी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झाला. खरं तर उभ्या आयुष्यात जेवढा आम्ही क्रिकेट पाहिलं नाही तेवढं त्यांनी मैदानावर खेळलंय. असा खूप सारा अनुभव क्रिकेटचा घेऊन मैदानामध्ये उत्तम जोशी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं तयार होईल पवेलियन एंड कडून. पहिला बॉल सामना करेल संकेत कोहली. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय. त्याच्या षटकारांची आतुरता असेल डॉल्फिन डोलकर संघाच्या खेम्याला. पुढचा बॉल तयार झालाय. यावेळेस मोठा फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा दर्जेदार प्रहार. हाय अँड हँडसम क्षेत्ररक्षक बनून राहिलाय प्रेक्षक. धावा मिळतील 6. अजून एक षटकार. टीमची टोटल 19 रन्स, 19 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय.
चांगला बॉल होता, पिकअप शॉट पाहायला मिळाला, आला तसा फेकून दिला सिक्सर प्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. पुढचा बॉल उत्तम यांचा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु ती फेटाळली सुद्धा जाते. चांगलं वळण घेतलं होतं चेंडूने, अगदी उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ कटर पद्धतीचा चेंडू हाताळला होता उत्तम जोशी यांनी. कमी गतीने टाकलेला बॉल, गुड लेंथ वरनं चांगला उसळी घेणारा बॉल कट केला. पुढचा बॉल, तिसरा चेंडू या षटकातील. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय. तिथं कोणताही अधिकचा एफर्ट्स पाहायला मिळत नाहीये विकेट किपर कडून, कारण आता त्यांना माहिती आहे की सामना कुठेही दूरवर गेलेला नाहीये. टीमची टोटल 20च्या घरात. अजूनही विजयासाठी 84 ची आवश्यकता, 84 रन्स नीडेड इन 15 बॉल्स. 15 मध्ये 84 ची गरज असताना ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज जितेश खोतला आपण पाहताय. मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना जितेश खोत साठी पुढचा बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. जितेशला काहीसा समजलं नाहीये. आजला डॉट बॉल येणारे प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 84 ची गरज. 14-84 असं पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार येतोय की काय, परंतु चेंडूला धाडले गॅप मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत जेव्हापर्यंत येईल तोपर्यंत चेंडू गवताला गरंगळी घालत, गवताला गुदगुल्या करत चौकारच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील 4. टीमची टोटल 24 धावा. शेवटचा चेंडू असेल. 24 धावसंख्येची उभारणी आतापर्यंत. विजयासाठी अजूनही 80 ची गरज. 13 मध्ये 80 या षटकातील शेवटचा बॉल. उत्तम आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या फक्त खर्च केली 11. 104 चा पाठलाग करत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चाललाय की काय, तर हो, चेंडू अजून एक निघून चालला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा सणसणीत चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल 28 धावा. हे सच्च्या दिवसातील शेवटचा सामना पाहताय आपण. खरं तर एकतर्फी सामना होताना पाहताय. खरं तर सर्वच प्रेक्षकांना आतुरता होती की एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल की काय, परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाहीये. कारण आज गोलंदाजीमध्ये येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 76 ची गरज. 38.00 च्या सरासरीनं 76 धावा गाठाव्या लागतील आणि हे गाठणं नक्कीच अशक्य आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र नवीन गोलंदाज ट्राय केले जात आहेत की काय 11 स्टार तारा संघाकडून. नक्कीच असे सामने ज्यावेळेस असतात, एकतर्फी सामने होतात, नवीन गोलंदाज राकेश पाहायला मिळतोय. यस, नक्कीच मागच्या सामन्यात ज्याची अनुपस्थिती होती. खरं तर आजचा शनिवारचा दिवस आहे. कामानिमित्त बरेचसे खेळाडू बाहेर असतात आणि ग्रामीण क्रिकेटचं म्हटलं ना सर की नक्कीच कोण गणपती कारखान्यात काम करतोय, तर कोण गोडाऊनला काम करतोय, कोण ऑफिस वर्क करतोय, परंतु ते सर्व करत असताना आपलं पॅशन जपतात, क्रिकेट खेळत असतात. आणि आता मात्र नक्कीच पहिल्या 2 सामन्यात उपस्थित नव्हता, परंतु आता प्रमुख गोलंदाज पाहायला मिळतो राकेश म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवर 11 स्टार तारा संघाचा अजून एक तारा. बॉलिंग ट्रॅकवर आता राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होईल. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला होते सुरुवात. ऑन स्ट्राईक संकेत कोळी पाहायला मिळतो. या षटकात सुद्धा मोठे फटके येण्याची अपेक्षा त्याच्या समर्थकांच्या माध्यमातून त्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज नाहीये. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पंच त्यांचे हात धरतीला समांतर करत आम्हाला कळवतात. इट्स अ व्हाईट बॉल. स्वेअर चेंडू आल्या आल्या पहिलाच बॉल दिशाहीन चेंडू. वॉर्मअप झाला नसेल नक्कीच, परंतु आता मात्र पुढच्या बॉलसाठी तयार होईल राकेश. तारागावचा अजून एक गुणवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये त्याची अनुपस्थिती होती, परंतु आता उपस्थित झालाय. संकेत कोळीसाठी पुढचा बॉल. येणारे 12 बॉल. विजयासाठी 75 ची गरज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे. एक तर मिळेल, एकापेक्षा अधिकची दुसरी मिळेल का, परंतु जितेश काही इंटरेस्टेड दिसत नाहीये. त्याला सुद्धा आता येणाऱ्या 11 बॉलवर त्याची फलंदाजी दाखवायची आहे. जरी सामना गमवत असलो आपण तरी सुद्धा आपली फटकेबाजी आपल्या प्रेक्षकांना दाखवावी लागेल. बॅटिंग करत असताना ढोलकर संघाचे आपण एक खेळाडू पाहता. पुढचा बॉल राकेशचा. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगला फर्स्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय फलंदाज जितेश खोत. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का डॉल्फिन ढोलकर संघाला. चांगला बॉल होता. खांद्याचा पुरेपूर वापर. पावसर पद्धतीचा चेंडू हाताळलेला.
परंतु आता त्या चेंडूवर चेंडूने उसळी अधिकतम घेतली. टेनिस बॉल बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला त्या चेंडूवर. अधिकतम उसळी घेणारा चेंडू, बॅटची बाहेरची गळा, चेंडू फाईन लेगला फील्ड झाला. तिथे मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅचला क्लिअर केलं, कॅचला पकडलं, ग्रॅब केलं. तत्पूर्वी जितेश खोत बॅक टू द डगआउट. टीमची टोटल 30 रन्स, 30 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज सूरज पाहायला मिळतोय. सूरज कशा प्रकारची कामगिरी करेल. सूरज आल्या आल्या ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. अंधाधुंद फटका. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. आता मात्र सामना दूर चाललाय की काय. राकेशला पाहताय आपण बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळतंय. पहिला बॉल वाईड होता परंतु तदनंतर विकेट, तदनंतर डॉट बॉल. पुढचा बॉल राकेश तयार, सामना करेल नवीन फलंदाज. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, पुलचा फटका आहे. बॉलला हुक केलंय, बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल. धावा मिळतील 4. अजून एक चौकार. चौकारच्या मैदानी टीमचे टोटल 34. आता सामना खूप दूर चाललाय. आता 34 ने तर काही होणार नाहीये. तर एक चांगला फटका पाहायला मिळाला. आता जाता जाता काही चांगले स्ट्रोक आपली बॅटिंग आपल्या समर्थकांना दाखवत असताना डॉल्फिन ढोलकर संघाचा सूरज पाहायला मिळतोय आपल्याला. राकेशच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी त्याच्या माध्यमातून झाली आहे. 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट सुद्धा मिळवला. यावेळेस मात्र चांगला फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होता, चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये ना चुकीला माफी नाही आहे. या सामन्यात जरी मोठं नुकसान होणार नसलं तरी उद्याच्या दिवसात उपांत्य फेरीतल्या लढती आहेत. अगदी टॉप 4चे संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि टॉप रन नसणार आहे. परंतु फलंदाजाला जीवनदान नक्कीच मिळालंय. या 4 ट्रॉफीज आपण पाहताय. खरं तर प्लॅटिनम ट्रॉफीज खूप सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. अशा ट्रॉफीज खूप कमी पाहायला मिळतात आपल्याला. आणि या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय निलेश घरत साहेब, प्राप्ती ट्रान्सपोर्टचे ओनर. यस, तत्पूर्वी अजून एक वाईट बॉल राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता मात्र डोलकर संघाचे समर्थक रजा घेत असताना या सामन्याचा. टीमची टोटल 35 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटीज राहिले त्या मॅच मधल्या, म्हणून कोणते अधिकची रन नाहीये. संकेत ठेवेल शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक. टीमची टोटल 35. आता मात्र कोण षटक घेऊन येतोय, कारण विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता असेल 69 म्हणजे 69 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे डोलघर संघ तारा संघासमोर हरलेला नाहीये, तर स्वस्तिक म्हात्रे सोबत हरलाय. कारण वैयक्तिक त्याने 69 उभारल्या होत्या आणि आता विजयासाठी 6 बॉल आणि 69 ची गरज आहे. 6 मध्ये 69 ची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज मैदानाकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळेल. अभिजित पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या 2 सामन्यात सुद्धा पाहायला मिळाली. असं म्हणतात ना, आयुष्यात स्वतःचं स्टेटस निर्माण करा. दुसऱ्यांचं स्टेटस ठेवण्यापेक्षा स्वतःचं असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवलं पाहिजे. आणि हे स्टेटस निर्माण केलंय स्वस्तिक म्हात्रेनं. येस, नक्कीच ही नोट आमचे मित्र गुणलेखक रोहन घरत यांच्यासाठी सुद्धा होती आणि तसं स्टेटस त्यांनी निर्माण केलंय. नक्कीच अगदी एकदम हुशार व्यक्तिमत्व आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतील अगदी राजा माणूस. नक्कीच शेवटच्या षटकाला होती सुरुवात. अभिजित सामना करेल संकेत. हो, संकेतचा चांगला फटका. डाऊन दी ग्राउंड, ऑन दी राईज, ऑन दी अप. फटक्याला सजवलाय लॉंग ऑन सीम अपार. राकेशच्या डोक्यावरून षटकार. की माझ्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे म्हणून त्याने ही स्ट्राईक ठेवली. शेवटच्या 2 ओव्हरवर कोणत्या प्रकारची धाव घेतली नाहीये आणि शेवटच्या षटकामध्ये आपली फलंदाजी दाखवतोय आपल्या समर्थकांना. पुढचा बॉल अभिजितचा पुढचा
समोरच्या दिशेने सजवलाय. फुटबॉल स्टाईलनं फील्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा दर्जेदार चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 45 रन्स. अभिजितला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल ह्या सामन्यात. जरी लक्ष मोठं असेल, उद्याचे सामने नक्कीच महत्वाचे असतील, कारण उद्या आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. जय गिरोबादेव, जोहे, हनुमान पाडा, 11 स्टार तारा आणि उद्याचे जे 8 संघ आहेत ए गटातले संघ पाहायला मिळतील. अजून एक मोठा प्रहार, दर्जेदार हिट. यावेळेस मात्र पत्र्याला दणका देणार हा मोठा प्रहार. संकेत कोळी ब्रँडेड षटकार. षटकारच्या मदतीने टीमची टोटल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचवली. संकेत कोळीनं टीमची टोटल 51-51. चला, बॉल झाला असेल तर मॅचला करायची सुरुवात. अभिजितला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. कोणत्याही दडपणाखाली येऊन चालणार नाही, आत्मविश्वास दाखवावा लागेल. अजून एक मोठा प्रहार. यावेळेस चेंडू उंच गेलाय, दूर कमी. क्षेत्ररक्षक आनंद तिथे येतोय. आनंद काढण्यात चूक झाली, परंतु तरीही तारा संघाचे समर्थक नाराज नसतील, आनंदीच असतील, कारण आपला संघ नक्कीच पुढच्या फेरीत दाखल होईल की काय. येणारे 2 बॉल. मोठा फटका होता. अभिजितवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु दबावातून बाहेर यावं लागेल. आत्मविश्वास कसा असावा याचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखा. ब्रॅड हॉग नावाच्या गोलंदाजानं 2007 साली सचिन सरांची विकेट घेतली होती. तो बॉल नंतर तो बॉल मॅच बॉल घेऊन तो सचिन सरांकडे ऑटोग्राफ मागायला गेला. सरांनी तो दिला सुद्धा होता आणि त्याच्यावर लिहिलेलं इट विल नेव्हर हॅपन अगेन. हे असं पुन्हा घडणार नाहीये. आणि तसं आणि पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि स्विच इट स्वीट इट. रिव्हर्स शॉट मध्ये थोडीशी रिस्क आहे, परंतु संकेत कोळी सांगतोय षटकार फिक्स आहे. 6 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. 58 धावा 51 होत्या आणि 9+6 अर्थातच या 7 धावा. अभिजित कोणत्या दबावाखाली गोलंदाजी करतो हे मला मात्र समजत नाहीये. संकेतची धावसंख्येचा विचार केला तर 41. संकेतसाठी सुद्धा टाळा व्हायला हरकत नाहीये. 41 ची इनिंग त्याने सुद्धा साकारली आहे. 41 धावा, त्याचं सुद्धा अर्धशतक होऊ शकतंय. टीम जरी अडकली असली तरी वैयक्तिक धावसंख्या चांगली उभारली आहे त्याने. 41 धावसंख्येची उभारणी त्याच्या वैयक्तिक माध्यमातून पाहायला मिळते. अभिजित फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट. अभिजितचा पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस लोवर फुल टॉस गॅप मध्ये पाठवलंय. चेंडू सीम अप्पार गोळीच्या वेगानं. ही गोळी चालवली की काय फलंदाज संकेत कोळीनं चौकाराच्या दिशेने. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 62 धावा. अगदी विचार केला तर संध्याकाळच्या सत्रात धावा होत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या सत्रात 103 झाल्या होत्या, आता सुद्धा 62 झाल्यात. ओव्हरऑल विचार केला तर या सामन्यात आतापर्यंत 165 धावा झाल्यात. दोन्ही टीमचा विचार केला तर एक हाय स्कोरिंग सामना आपण पाहताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा प्रवाह खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वरचढ ठरलाय, त्यामुळे गोलंदाजांना मार खावा लागलाय. वैयक्तिक 45 अर्धशतक होईल का? संकेत कोळी ऑन स्ट्राइक. या षटकातील शेवटचा बॉल, षटकार येईल का? मोठा प्रहार इनसाइड आउट. चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. संकेत कोळीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. 51 धावसंख्येची उभारणी वैयक्तिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन टीम. 11 स्टार तारा संघ पोहोचलाय पुढच्या फेरीत. आणि हार्डलक टीम डॉल्फिन डोलगर संघ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. येस, मॅन ऑफ द मॅच स्वस्तिक म्हात्रे. आपण इकडे यायचं, कुठे जायचं नाहीये. स्वस्तिक म्हात्रे ज्याने 69 धावसंख्या वैयक्तिक उभारणी केली. तरी मी तरी आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, नंतर अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळूया. येस, अतिथी सन्मानाकडे वळतोय. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित मुख्य सत्कार मूर्ती सन्मान्य हिरामन दादा घरत मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं